मातीसाठी मरणारी माणसे या मातीतच निर्माण झाली। असाच एक महामेरू मातीतच जन्मला। योद्ध्याचे नाव होते छत्रपती संभाजी महाराज। योद्ध्याचे नाव होते छत्रपती संभाजी महाराज। महाराष्ट्राचा छावा इयत्ता 8वीचे विद्यार्थी, त्याचबरोबर ज्ञानदीपचे इतर सहाय्यक करणारेही विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वांनी जोरदार टाळ्या देऊन या विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे आहे। शिवाजी, काय जादू आहे, काय जादू आहे या नावात। अजूनही या मातीत जन्मलेल्या पोराला सांगावं लागत नाही। या नावात असलेली पराक्रमाची आणि असामान्य गोष्ट सिद्ध करून दाखवण्याची धमक अजूनही नीतीने कमी केली नाही। राजाचे राजपद हे ठराविक कालखंडापुरते नव्हते, ते आजही अबाधित आहे आणि येणाऱ्या विज्ञानाच्या युगातही राहील। यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग काहीतरी नवीन आणि जीवनाला कलाटणी देणारा असेल। म्हणून आजही महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातून त्यांचे अनुयायी आणि शिवप्रेमी रायगडावर आजही मुजऱ्याला गर्दी करतात। या 3 अक्षराभोवती घुटमळून बऱ्याच इतिहासकारांच्या लेखणीतील शाही संपली आणि मराठ्यांच्या बलिदानाचा आणि पराक्रमाचा शेवट त्यांना सापडेल। म्हणूनच जगभरात त्यांच्या गनिमी कावा आजही पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासला जातो। जगभरातील मला वाटत नाही की हे कोणा राजाच्या वाटेला आले असेल। शिवाजी हे अक्षर जर उलटी वाचली तर जीवाशी हा शब्द होतो। जो राजा आयुष्यभर घोर गरीब रयतेसाठी जीवाशी लढला तो शिवाजी, आणि त्याच शिवाजींचा हा पुत्र म्हणजे संभाजी। क्षत्रिय कुलावतंसह महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शास्त्रवीर मुघल संहारक रणमर्द विद्वान शिवपुत्र श्री श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जोरदार टाळ्या। रुद्राचा अवतार म्हणजे शंभूराजे, जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजे, शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभूराजे, आणि सळसळत्या रक्ताचा अंगार म्हणजे शंभूराजे। सप्त सागरांनुया, चंद्र सूर्यांनुया, ग्रहण नक्षत्रांनुया, दाही दिशांनुया, देव देवतांनो, संत सज्जनांनो, 96 कुळीच्या कुळवंतांनो, मराठ मंडळींनो, अवघे अवघे या। मी शिवराजाचं चरित्र महाराष्ट्र रसात गातोय, तुम्ही ऐकायला या। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसह सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। ज्ञानदीपच्या इतिहासात पहिल्यांदाच संभाजी महाराज आपल्या समोर घेऊन येत आहेत महाराष्ट्राचा छावा, महाराष्ट्राचा छावा।
छत्रपती शिवराय आणि माता जिजाऊ यांचे स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचं भाग्य लाभलेली भूमी. याच पवित्र भूमीत अवतरले शिवबांचे तेजस्वी सुपुत्र स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज. काकांनी अस्वलाबरोबर कुस्ती केली. मग आम्ही त्याच्याकडे बघणार वाघाची कुस्ती करणार. क्यों डरते हो इतने का साथ तुम लोग? याद है ना हम भी कुमार माजी देशपांडे को तेरे यहाँ डाला था और यहाँ से निकाला था.
महाराजाला तू बाण मारलास हत्तीवर बसून, चुकून त्याच्या तडाक्यात सापडला असतास ना तर मी फक्त मातीत पाडलाय. त्या देशपांड्यानी पुरंदरावर तुला उभा गाडला असता. सरेआम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय. आग्र्यात पोहोचेपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजाम आणि आग्र्यात येताच मनसबदाराची वागणूक. बादशाच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कोणीही समजू नका. एक वेळ आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही. राजाजी आप खिल्लत तो देखिए. खिल्लत? या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो. तुमच्या जवळच होतो आबासाहेब. तुमच्यापासून कधी दूर गेलोच नाही. अरे बाया, आम्हाला खात्री आहे तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर करूच शकणार नाही. सिंहासन आबासाहेब, हे सिंहासन बघून कुणाचीही मान अदबीने झुकेल. पण शंभूबाळ, एक गोष्ट सदैव ध्यानी ठेवा. या सिंहासनावर तुमच्या आधी
रयतेचा अधिकार आहे, कारण हे सिंहासन म्हणजे कुठल्या विलासी राजाची मक्तेदारी नव्हे, तर गोरगरिबांचं आश्रयस्थान आहे. हे सिंहासन म्हणजे मौज मजेचं अनिर्बंध स्थान नव्हे, तर गांजलेल्या पिचलेल्यांना आधार देणारं शक्तीपीठ आहे. हे सिंहासन म्हणजे अनागोंदी राज्य कारभाराचं सत्ता केंद्र नव्हे, तर अखिल हिंदूंचं तीर्थस्थान आहे. बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार हे श्रींचे राज्य अहत तंजावर ते तहत पेशावर करू. हर हर. मी संभाजीराजे बिन शिवाजीराजे प्रभू या हिंदवी स्वराज्यात या भूमंडळाचा छत्रपती होईल. स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी सर्व सुखांचा त्याग करेल. हे मी रयते समोर रयतेला दिलेलं वचन.
संगमेश्वराच्या आसमंतात छत्रपती संभाजीराजे, कवी कलश, सर्वमत मालोजी घोरपडे आणि इतर निवडक सेनानीसोबत स्वराज्याच्या कारभाराविषयी मसलत करत असतात. अचानक हेरांकडून बातमी येते, मुकरब खान खुशकीच्या मार्गाने चालून येत आहे. कोणाच्या सांगण्यावरून त्यांना हा मार्ग समजला. आपल्याकडील फौज कमी असल्यानं प्रसंगी माघार घेऊन निसटल्याचा बेत ठरतो, पण तोपर्यंत गनिम वाड्याच्या दाराशी आलेला असतो. एकच रणधुमाळी उठते. हर हर प्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी. घोरपडेंसह अनेक मराठा वीर कामी येतात आणि या धामधुमीत संभाजी महाराज आणि कवी कलश मुकरब खानाच्या हाती लागतात. लगेचच त्यांना बेड्या घालून बंदी बनवलं जातं. खान मुकरब खान से क्या पैगाम है? खाविंद, दखनी संभाग जेरबंद हुआ. मुकरब खान कैदियों को लेकर आ रहा है. काफर संभा का जुलूस सबको देखने दो. जाओ संभाजी राजा. हमारे दरबार में तुम्हारे जैसे सैकड़ों राजा हमारे सामने झुक के कुर्निसात करते हैं. रहुल्ला खान, इस काफर से पूछो तुम्हारा खजाना जड़ जवाहिर कहाँ है और मुगल सल्तनत के कौन कौन से सरदार तुम्हें शामिल है. पूछो उसे. बहुत खूब खान साहब, बहुत खूब. अरे तुझ्या औरंग्या सांग, आमचा खजिना म्हणजे हा उभा सह्याद्री आणि त्यावरचे दुर्ग. आमचे जडजवाहीर म्हणजे आमचे हे एकनिष्ठ मावळे. तुझी सगळी हयात जाईल, पण हा खजिना तुला कधीच मिळायचा नाही. अगर बादशाह के हेर इतने ही शातिर हैं तो खुद ही ढूंढ निकालो आपके कौन सरदार हमें शामिल है. रहुल्ला खान, काफरों की जबान बहुत तेज है. हमारे सामने ऊंची आवाज में बोलने वाले काफर संभा की जबान काट डालो. उसकी आंखों में जलती सलाख डालकर काफरों को नई नजर बहाल करो. दोनों के जिस्म से खाल खींचकर नाखून उखाड़ दो. मुगल सल्तनत के खिलाफ कोई भी खड़ा न होने पाए, इतना खौफ फैलाओ. हुक्म की तामील करो. जाओ. हमारे जिस्म की खून की हर एक बूंद से एक नया संभाजी पैदा होगा. सल्तनत का बोझ उसके कंधों पर मर जाते. कौन से
संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहून मृत्यूही थिजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला संभाजी वाघास म्हणाले संभाजी शिवभासन जगले संभाजी सिंहासन गेले संभाजी जगे अमर झाले मरणाने तरी शरणा कधी स्वार्थाने लाचारना कधी जीवन गेले रणांगणीय हार ना मानली कधी दुःख सिंधू करुणी पार मागून शिवमय हा जागर पराक्रमाचा सागर झाला करुणेचा आदर करुणेचा हा शिवपुत्र संभाजी या सह्याद्री पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल इथल्या पाण्याच्या थेंबा थेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेला सळसळत्या रक्ताचा हा अंधार आपल्या मनात धगधगता ठेवा कारण नानाजीरूपी घरभित्यांची कट कारस्थानं आणि औरंग्यारूपी असुरांची आक्रमणं वाढतच राहतील या ना त्या मार्गाने विषप्रयोग होतच राहतील या साऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातील संभाजीरूपी अंगार ज्वालामुखी बनून उफाळून येईल आणि सळसळेल पुन्हा मराठमोळ्या खमण्यांमध्ये मराठ्यांचं तेज रक्त तेव्हा होऊ त्या तुमच्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धाराचे कोप तळपुदे पुन्हा शिवप्रभूंच्या धोतीची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आणि दुमदुमध्ये सह्याद्रीच्या कडेकपारी एकाच घोषणेनं हर 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 केला सहन निमुटपणे छळवाद त्या औरंग्याचा केला सहन निमुटपणे छळवाद त्या औरंग्याचा पण नाही होऊ दिला मातीमोल स्वाभिमान शिवराज्याचा खोळंबला मृत्यू अन यमही थकला खोळंबला मृत्यू अन यमही थकला मदतीस मग काळ धावला महाभारतानंतर भारतवर्षाने पुन्हा एकदा मृत्युंजय पाहिला भारतवर्षाने पुन्हा एकदा मृत्युंजय पाहिला सगळ्यांनी उभा राहून